अध्याय 4 श्री गणेशाय नमः सरस्वत्याय नमः श्री सद्गुरु पुंडलिकाय नमः ओम नमो जी राम राया श्री रामचंद्र सुख सदया परमगुरु अवधया तुझ नमो नमो तुझ माझा प्राण सका तुझ संप्रात पुंडलिक देखा श्री सद्गुरु ज्ञानदाता भक्ती मुक्तिदायक तुझ माझे स्वरूप अस्तित्व मात्र अनुभव जीवाचे जीवन अरूप अविनाशी अवयव जव असुर होते भूभरी धर्मज्ञानाच्या विसरी लोकसमाज अंधकारी होता बहुरला यज्ञ याग धर्मकार्यास असुर विध्वंस होते करिता संत सज्जन जीवनात असुरक्षिता होती पा जेव्हा घेऊन रामावतार रावणादी विदले असुर यज्ञ कर्म धर्म ज्ञान साचार रुजविला लोकी तो श्रीराम माझे परमगुरु बोलले मज पुंडलिका सद्गुरी म्हणून मम गुरु परंपरा विस्तारुनी बोलिले येथे परम सद्गुरु श्रीराम स्मरून श्री पुंडलिक सद्गुरु कथा गहन करवाया श्रीराम देती ज्ञान हा विश्वास समज लागी एवम श्रीराम पुंडलिक भेद नाही तो एक स्वरूप विभिन्न असता देख परब्रह्मा अवतारी ऐसी आपुची धारणा भेदाभेद नसे कल्पना तिने त्या सगुणा मना पुंडलिक वा श्रीराम परब्रह्मा सत्ता मात्र येथे स्फुरे चिन्मात्र तिची चेतना रूपे विभिन्न घेऊन नटे पा जैसे सागरी अनंत बुलबुले काही मोठे काही सानुले रूप त्याचे वेगवेगळे परी तो पण पाणीच सागर आधारी बुलबुले परी ते तोयची सगळे तो विचेतना अनुभव भूमिका अवस्था बडे वेगळे कर परी एक वेष्टी व्यापादी चैतन्याचं म्हणती जीव ते भास संपष्टी समाधी चैतन्यास म्हणते सर्वज्ञ परमात्मा हे असो आता पुंडलिक कथा साजरी ती ज्ञान भक्तीची माजरी ती कथा करवया मजवरी कृपा करी श्रीरामा त्या कथेचा विस्तारू प्रथम अध्याय पुंडलिक सवन साचारू आनंदरे विहारू कथा प्रसंगी आरंभला द्वितीय अध्यायाची पूर्वेतिहास पीठका मल्लू खंडूची जीवनिका तृतीय अध्याय श्री पुंडलिक जन्मकथा पूर्ण केली चतुर्थ अध्याय आता बाललीला पुंडलिकाची सर्वता निवेदिता तू अमृता परिगोड पै श्री पुंडलिक नामधिविधान त्याचे करू हर्ष उद्घाटन अर्थान्वय लावून शब्दार्थ प्रकाशू पहा पुंडलिक शब्दात दोन पदे असती ज्यात पुंडा आणि आलोक याचा तत्वरा पाहू आता पुंडा म्हणजे आत्मबुद्धी आलोक म्हणजे प्रकाशबुद्धी आत्मबुद्धी आणि प्रकाशिता महाबुद्धी प्रज्ञावंत सद्गुरू पुंडलिक म्हणजे सद्गुरू आत्मबुद्धी प्रकाशन तमारू नामजीवन संगती साचारू सुसंवादी समस्वनी श्री सद्गुरु जीवन योग सहज दैवी संस्कार संयोग समन्वयात्म संवादी संयोग विश्वात्मक संस्काराचा सद्गुरू म्हणजे आत्मतत्व आत्मज्ञानी विभूतिमत्व जगा देण्या ज्ञानतत्व प्रगटा भुवरी यम सद्गुरू म्हणजे पूर्ण काम ब्रह्मात्व अनंत अविनाशी अमृतत्व लक्षाल अलक्षित जे जीवन तत्वाची जाणीव जगा देण्याचे निरवय होता ती सावयव भुवरी पा पुंडलिकाचे वयमान वाढू लागले दिवस माझं वैशान ते भगवंताचे बालपण बाललीला विलासी पाळण्यात असता बाळ कधी न रडे लाडीवाड गोडे उघड झापड डोळे खेळ उखड तसे सोचंदे डोळे उघड झापाशी संधी तारव लावी परमानंदी निरवय निरपाती परमपदी हुरडे तो स्वरूप समाधीचा पाडणा बाळनिजे एकासनी अवधूत वृत्तीचा सहजासनी वृत्ती निवृत्तीचा जो सुखाचे स्वरूप सुखाचे लोपून गे बाळ निजानंदी डोळे
अनुहत नावाचे सोहगाणे ऐकत निरंतरी अपार आनंदाच्या डोही. जो पाहुडला लवलाई तो कशास दुःख लाई. तो माय वैभव असो माय येती बाळून पाहुणे शांत स्थिती. म्हणती बाई या योगी आत्मस्थिती. जणू पौडला असो बाळ ऐसा परी. खेळू लागला संसारी निजनंदाच्या सागरी. आनंदाच्या तरंगे तो असो बाळ 7 वर्षात झाला परी. बोलेना साचा म्हणून आई वडिलाच्या जीवाला विषाद असे वाटत. बाबा पुंडलिक बालपणी मनगट चोखे आंबा म्हणून. आणि फिरे गल्लोक बोळाने सोचिंदेपणे अल्लड. स्तनपान करण्याची सवय बाळपणाची बाळाची न जाय. बाई दिसता म्हणे माय मजला माऊ देव. माऊली म्हणता दुष्टाशी दुष्ट भिळविता. माऊलीसाठी ओढगिता घेई बाळ पुंडलिक. जरी बाबा झाले थोर तरी बाळ स्वभावाचा न विसर. बाळवृत्ती जीवनभर जन्मसिद्ध बाळ स्वभाव त्याचा. बाळाची बाळवृत्ती अखंड जीवनी सहजाती. स्वभाव तसा सविता. बाबा स्वयं रमता. संस्कार मुक्त चेतना. ते शुद्ध नित्य जाण. ती भावविना न जाणे काहीच. गूढ मौनाची अनंत स्थिती. बाबा रमे स्थिती. वृत्तांतीच्या संवेदी. बाबा होते सहज त्या अनंत स्थितीची कल्पना. केवी होय आम्हा जाना. परमहंस मोक्ता दाना. काग केवी भक्षू जाणे. एकदा खंडूजी बाबांनी वस्तू दाखविल्या नाना. म्हणे ना बाबा दाखवा नावा सारीसा हा वस्तू. नाना ज्या वस्तू सांगती. बाबा सर्व खुणेने दाखविती. परी आपली गूढ मौन स्थिती न सोडती खचित. बाबा वस्तू दाखविता. खूप खून पटली त्याच्या चित्ता. बाबा वेडा नसे सर्वता. चिंता झाला उमज ना तरी आई वडिलाच्या चिंती. बाबा वेडा तसेच समजती. परंतु ऐशा रीती त्याची भ्रांती निरसली बाबाने. बाबा 6 वर्षाचे सोनुले. परिमुखी काही न बोले. मूल पाहिले थोरिले. वेडे म्हणून विषाद करती. स्त्री पुरुष बाळाशी अंग लावून अंगाशी. नजर लावून नजरेशी लकटती. बाबा पुंडलिक जो प्रेमाचा पुतळा. तो प्रेमरसाचा ओतिला. ते रसकला जिव्हाळा. प्रेम नसे आचरता. साम्य आला भूती. तो साम अवस्था सर्वथा. वैषम्याची नशे वार्ता. ऐसा अनुभवी वर्तता. प्रेमरसाचा जिव्हाळा. प्रेम पाखडे अमृतकडा. चंद्रावरी चंद्रकरा. साचे जैसा परी. ते सागराच्या सौरभरी. तोनाच्या तरंगा पैसी. तैशी प्रेमाच्या उजरी. पुंडलिक बाळ वर्तत. कपडा न ठेवे अंगावर. देहाचा आठव नसे क्षणभर. सोह मी ईश्वर ऐसा जो अनुभवी. देह आहे की पडला हे न आठवे जयाला. तो वस्त्र प्रवरण भूषणाला. केवी लेईल पै. जो देह वेगळा झाला. देहभान नसे त्याला. भेदभाव ज्याचा निमाला. जो ब्रह्मरूपे त्या परमपुरुषाला. स्वभाव तसा आत्मज्ञान त्याला. त्या अवतारी पुरुषाला जग कसे ओळखती. जो नशे लौकिक सारका. लौकिकाहुनी परता देखा. तया आत्मभावाचा लेखा. कोण पा जाणवेल. जो आनंद जोई डोई बुडला. तो काय जाणे लौकिकाला. आत्मज्ञान प्रकाशाला. अंधार सखोल कैसे परी. तव सूर्याच्या ठाई. अंधारे काही उरला नाही. तैसा आत्मपुरुष अपाई. ऐसा पडेला मायेचा. तो पुंडलिक आत्मशंदी बाळ. आत्मज्ञानाची पांघरून विशाल. निवृत्ती सविता अचल. राईपा सर्वता. व्यक्तिरेखा अनर्व खेडी. बाळ रमे खेडी मेडी. सहजी सहजापणी. गुरुमाऊली बालवई होती वर्तत. साधो विना. तो जन्मतास स्वयंज्ञान. स्वयंस्वरूप वस्तू आपण. स्वतः सिद्ध जो त्या पुंडलिक बाळाचे गुण. त्याचे कसे करावे गुणवान.
वेदशास्त्र झाले मौन वैखरी न चाले सर्वत्र जो डोळ्याशी डोळा भिडवित अंगाशी अंग लटवित प्रेमभरित भेटे श्री पुरुष बाळा आपणाशी आपण भेटे दुजेपणाचा भाव नुठे ब्रह्मत्व सर्व घटी श्री पुंडलिक पहा पाण्याच्या बोटी पाण्याचं तरंग उठी तरंग नमे पाणी शेवटी निरुद्ध होई भेद जो एकी झाला दुजा काही देखला त्या आत्मपुरुषाचे दुजेपण केवी नसे दुष्ट दर्शन त्रिपुटी नजरेची जाण त्रिपुटी विराळिता आपण दृढ मात्र जो मी तू ही उपाधी तू स्फुरेची कधी विशेष ग्रासूनी नुसती स्वयमे उरे स्वतः मानी मी देव मी गुरुपणाचा नसे वाव मी कुणी विशेष हा नसेच्या मनी सर्व ग्रासूनी उपाधी जे व्रते निरवधी समसाम्य चित्त सावधी बाळ पुंडलिक अशा आकांक्षा वासना लाभ माना पण माना हेतू भावे नशे कामना जे निर्मळ ब्रह्मज्ञान जो आत्मा निर्मळ तयासी काय माया मड अखंड हेतूचा विटाळ नशे त्याशी चिंती ती वस्तू स्वतः आपण होऊन राहे स्वयं जेथे न आठवे देवपण सर्वात्मक जो न म्हणे मी संत जो न म्हणे मी भगवान जो न म्हणे मी काही करीत ज्ञान मात्र तो प्रेमरूपी प्रेमरस आकार येते ते प्रेमविना काही नस्फुरे तो प्रेमापणीचं आचर्य केवळ प्रेम ऐसा तो पुंडलिक बाळ ना भावे खेडे प्रेमळ वर्तक बुद्धीचं खड कैसे त्या अखडित तो सोछंद बाळ पुंडलिक काटे पुन्हा तिळे खेडे देख तयाचे लीला कौतुक अपंपार जो नोय लौकिका सारका जो लौकिक वेगळा देखा त्या मायेतून सूत्र चालका कोण ओळखे तयाचे स्वरूप जो जाणेल तो जीवन मुक्ती पावेल कर्मी न बांधेल वचन गीतेचे ऐसे पुरुषाचे विशुद्ध ज्ञान जे व्हावे स्वतः आपण ते त्याचे कृपेविन कैसेच पावेले म्हणते ऐसा पुरुषाचे दास्य करावे सदैव सुवश कृपा पाहुनी आत्मलक्ष साधावे मानवावे ऐसे पुरुषाची जीवन रहाटी जो जाणेल गा किराटी त्या नामस जन्ममरणाची उठावटी नाही म्हणे श्रीकृष्ण ऐसे गीतेचे श्री भगवान बोलूंचे ज्ञान तयाच्या सत्वगान प्राप्त करावे मानवाने हे मानवाचे हे असे कृष्ण अवतार पुंडलिक गोरेगावे खेळून कौतुक दावी लोकाच्या अवलिक लीला आपुल्या ते पहा एके दिवशी परमहंस महाराज सुखराशी ते पातले गोरेगावाशी औचित परमहंस महाराजाचे पिंपळोदचे तालुका दर्यापूर जिल्हा अमरावतीचे दमनीत बसून साचे आले भेटीस बाबाशे परमहंस बाबाची भव्य देहदृष्टी मुखाने मन्या म्हणती परमहंस विदेह स्थिती अर्थदृष्टी तदैव परम ऊर्ध्व दृष्टी सदैव परमहंस बाबा योगमूर्ती मृतालाही जिवत करते अशी त्यांची ख्याती जनलोकात एकदा मृत गाय निकुत्रा परमहंस बाबांनी जिवंत करता प्रसिद्ध पावले तत्वदा झाले विख्यात परमहंस रामबाबा पुंडलिकाची भेट घडिल्या अवलिकिलाची दोघे दिसती परी ते एकाशी तत्वरूप त्या दोघांचे संवाद कसा वर्णाचा अनुवाद जो कठीण शब्दविन अभेग तत्वद प्रकाशी तो दोन ओठी एक बोलणे जे हृदयाचे एक जाणणे तैसे त्याचे बोलणे ऐकणे एक रूप दोन संत दोहाचे वेगळे परी ते स्वरूपी ऐकले एकी सचले ब्रह्मरूपी परमहंस बाबाच्या भेटीपासून बाबा पुंडलिक बोले मौन सोडून चिंतनमय शब्द ब्रह्म सद्गुण आरुषपणे बाबा बोलताशी बोलत कधी मौनपणी मुके राहत अद्वितीय नंदन ते भोगत जीवने पहा पुढे परमहंस बाबा पुढे परशुराम बाबा परमहंस गेले पिंपळोद गावास त्यांनी ते 23 मार्च 19
1953 सालास घेतली समाधीत. आता पुंडलिक बाबाचे वय मग 7 वर्षाचे झाले. पूर्ण श्री पुंडलिक बाबा कृपाघन पाहतैसे वर्तन पुढे. तो एके दिवशी अकस्मात काय घडली मात. बाळ पुंडलिक खेळता आपल्या दाराशी. तो तेथे एक नाग दिसनंबरे आला लगबन. तोच बाबांना पकडून मग गाठ त्याला मारती. जो जाऊ नये कोठे म्हणून साप ठेवला गाठ मारून. त्याच्या फण्यावर थापटून गोविंद गोविंद म्हणती. नागभोवती फेऱ्या मारून बाबा नाचते आनंदाने. गोविंद राधे नाम घोषानं सापही पहा गुंतला. गोविंद गोविंद दंग माधवी माधव सुरंग. नाचे श्रीरंग प्रेम विराव श्रीरंग. पहा हा आत्मभावाच्या रंगी जो रंगला अंतरंगी. भेदाभेद गिडून सवेगी प्रेमीचे उरे उतप्रत. जसा दिशे जरी साप तरी पुंडलिक बाबा आपही आप. मने भेद भय संतप कशा परीत. तव पुंडलिक आत्मरस गोविंद गोड परमंद. अखंड धुंद प्रेमछंदी महाराज. असो इतक्यात खंडूनाना आले ती त्या स्थाना. तो पाहुनी नाग काढता फणा. दचकले मनात तयाने करून गलबला. पुंडलिक हृदय धरला तो तेथे एकाने भला. मारेला साप काठीने. साप मारून दूर फेकला. तो पुंडलिक बाबा धावत गेला. मेला साप हाती धरला. चोकी त्या आंब्यापरी म्हणे हा साप थोरला. मारणाचे भीतीतून सुटला. आंब्यापरी सापाचे मुखाला चोकीत आला घरी. तो आई माया मंजुळा पुंडलिका पाहुणे करे गलबला. म्हणे माझ्या पुंडलिका वेड्याचे विष सापाचे बाधेले की. तिने तो साप धरून दिला दूर फेकून. पुंडलिकास पोटाशी धरून शोक करे मंजुळा. ऐसा पुंडलिका नंदना अमृताही देही जीवन. तयाचे कैसे विष बाधेन कशा परी. भवरोगाचे विष जो उतरवली जगदीश. त्या नागफणीचे विष मारेल कैशा परी. ऐसा तो पुंडलिक श्रीहरी. खेडे मुरारी आनंद भक्ती. आनंदा भितरी आनंदी डुलक. आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाचाच रंग सांग. आनंदी सरंग श्रीरुंग. खेडी आनंदे पहाय एके दिवस. बाबा उभे होते दाराशी. खंडू नानाने लोटता दाराची. बोटे बाबाची चेंगरली. बोटे दाराशी बिजागिरीत सापडून चोपट्या झाल्यात. परी दुःख असरून असे दिसत नेत्रात. बाबाच्या देहदाम्यात किंचितही नव्हती. बाबा म्हणे ठाई आत्मभावाने डोई. तो आनंदी डुलत. पहा अखंड आनंदाला. दुःखी कैसा परी त्याला. आकाशात भानूला. तम अंधकार कशा परी. विदेही मुक्त अवस्था. तो स्वयं परमात्मा श्री पुंडलिक भगवान महात्म्या लीला करी भुवर. बाबा होते 7 वर्षाचे तेव्हा शाळेत टाकले साचे. शाळेत जाण्याचे बंधन त्यांना कशा परी. कधी मधी जाते शाळेत. गुरुजींना खुर्चीवर बसती. डोळ्याशी त्याच्या डोळा भिडवित. प्रश्न पुशे गुरुजींना. म्हणे गुरुजी की गीतेस काय बोलिले कृष्णनाथ. काय गीतेचा मिथ्यार्थ सांगता का काय. म्हणे कृष्ण अर्जुन. काय पुशे प्रश्न. एवं गीताचे विज्ञान सांगता का. श्रीकृष्ण भगवान काय सांगे गीता ज्ञान. अर्जुनाचे अज्ञान सांगावा कैशा परी. म्हणे गुरुजी साधू संत काय बोलले शाश्वत तत्व. सत्याचा तत्वार्थ कैसा पारी. गोविंद राधे गोविंद भजनात करी छंद. मुखी हास्य विलासे मंद. श्री बाबाच्या सर्वदा. तव गुरुजीस कडले. पुंडलिक बाळ लौकिका वेगळे. त्यास शिकवणे हे आपुले नाही काम. पहा सर्वज्ञ श्रीहरीचा. कोण शिकवले त्याला. बाबाची जाणून ज्ञान कळा. शिष्यत्व स्वीकारी. मास्तर गुरुजी म्हणे अंतरंगणात मजा या कृष्णाची वाटत. म्हणून बाबांना सदोदित तू वंदन.
मास्तर गुरुजी म्हणे अंतकरणात मज ह्या कृष्णाची वाटत, म्हणून बाबांना सदोदित तो वंदन करीतसे. बाबा पाय शाळेबाहेर जाती, मग काठी पुन्हा नदीवर सोसंदी करती विहार, सो इच्छेने सर्वदा. बाबा आपले आपण क्रीडत होते जाण, सहजिता वर्तन पळे. नदी नाले शेतावर, डोंगरी कपाळ सुदूरवर. बाबा विरहाती साचार, निर्भयपणे वेडेपणाचे पांघरून अंगावरी घे ओढून. स्वयंज्ञान जगे जीवन, ज्ञानपणे परिपुंडलिकाची आचारक्रमा. लोका वाटे वेडेपणा, त्यांना शिकवण्या शहाणपणा. ज्ञान स्वयं प्रगटले असो त्या अध्यायी. रामाला नमन करून आरंभले लेखन, पुंडलिक नामविधान. रस उद्घाटन केले बाबाचे बालपण, त्याच्या स्वच्छंदी जीवनक्रम. परमहंस बाबाचे आगमन, उभय भेट वर्णिले. नाग सोबत खेळले तयाशी आंब्या परी चोखले. सुखदुःखातील राहणे कथिले नाव टाकले शाळेत. परी स्वच्छंदी असे विरहत, आनंदिले राहत. सहजपणे आता पुढे कथा प्रसंग ऐका. 5व्या अध्यायी सुरंग, जेणे तुमचे अंतरंग निवेल पा. इतश्री पुंडलिका जीवन दर्शन. पुंडलिकानुचा बाबा धांडे निमित्त करून, परमहंस पुंडलिक बाबा घेई लिहून. चतुर्ध्याय बोलद्या गोड हा, इत सद्गुरु पुंडलिका अर्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.